सबिंदु सिंधु सुस्खलतरंगभंगरंजितं द्विषस्तु पापजातजातकारिवारि संयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारि वर्मते त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। नमामि देवि नर्मदे, नमामि मातु नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। ॐ नमो श्री आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आता आपण नर्मदा पुराणच्या श्री नर्मदा पुराणच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत। आपली आता साधारणतः 250 पानं राहिलेली आहेत, तर पुढील 10 दिवसांमध्ये ती पूर्ण होतील। तर इथं एक एक अध्याय आपणाला आपलं चित्त कसं शुद्ध होऊ शकतं ह्या दृष्टीने मार्गदर्शक आहेत। आणि जो इतिहास झाला आहे आणि त्या इतिहासामध्ये जे जे ज्या ज्या कथा इथं दिलेल्या आहेत त्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये आजच्या समयामध्ये सुद्धा मार्गदर्शक आहेत। मानवाच्या हातून विविध प्रकारच्या ज्या चुका होतात त्या चुका का होतात त्याची बारकाव्याने कारणं इथं आपणाला एक एक कथांच्या आधारे लक्षात येऊ शकतात, लक्षात येतात। आपण जे जीवन जगतोय त्यामध्ये आत्मपरीक्षण करण्यासाठी आपल्याला ह्या कथा मार्गदर्शक आहेत, हा इतिहास मार्गदर्शक आहे। त्याचबरोबर आपण जीवन जगत असताना कशा पद्धतीने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे हे सुद्धा मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होत आहे। तसंच एखादी घटना घडते तर त्या घटनेमागे त्या घटनेचा सर्वांगीण विचार करण्याच्या दृष्टीने ह्या कथा आपल्याला मदत करत असतात। असं हे आपण जे काही जीवनामध्ये घडतं तर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला मर्यादित असतो, आपल्या अनुभवांच्या नुसार मर्यादित असतो। आणि आपणाला आपल्या वर्तमान जीवनामध्ये आपल्या जन्मापासून ते आत्तापर्यंत जे जे आपणाला अनुभव आलेले आहेत ते आपल्या लक्षात असतात, किंवा जी जी आपण कर्म केलेली आहेत ती आपल्या समोर असतात। त्यामुळे आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा विचार ह्या जन्मातल्याच केवळ अनुभवावरून करू शकतो, कारण आपणाला आपल्या मागील ह्या जन्माव्यतिरिक्तचं मागील जन्मांचं विस्मरण पूर्णतः झालेलं असतं। आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनातील ज्या घटना घडतात त्यावेळेला ज्या आनंददायी घटना असतात, सुख देणाऱ्या असतात, तिथे आपल्याला कोणतीही तक्रार नसते। परंतु थोडंसं जरी काही झालं किंवा एखादी मोठी घटना घडली तेव्हा मात्र आपला तोल तुटतो आणि आपण ढासळतो। आणि तेव्हा प्रत्येक व्यक्ती ही कारण शोधण्याचा प्रयत्न करते आणि मग तेव्हा देवाला दोष देत असते की देवाने माझ्याशी असं कसं केलं। तर हा प्रत्येकाच्या मुखातनं किंवा स्वतः बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत आलेले हे असे उद्गार असतात। तर हे जे काही घडतं तर त्यामध्ये आपल्या स्वतःच्याच कर्माची गती असते। आपण पेरलेली जी कर्म आहेत त्याचं फलित आपणाला प्राप्त होत असतं। आणि हे कर्मफल जे आहे, कर्माची गती जी आहे ती अत्यंत गहन आहे। ती इथं आपणाला सांगितलेलं आहे की ही इंद्रदेवासहित अन्य देवतांनाही माहीत नसते। तर आपण फार सामान्य आहे, तर त्यामुळे जे काही आपणाला प्राप्त होतं तर त्याचं कारण हे आपल्याच कर्मामध्ये आहे आणि अनेक जन्मातल्या त्या कर्मांमध्ये ते लपलेलं असतं। तर इथे ज्या कथा आपण ज्या सर्व अनुभव इथे दिलेले आहेत, जो इतिहास घडला तो दिलेला आहे की त्यामध्ये जेव्हा जाणीव होते की आपण प्रत्येक घटनेमध्ये इथे दिलेली आहे की एखाद्या कर्मामुळे
पुढील जन्मामध्ये त्या जीवाला, मग तो ब्राह्मण असो, ऋषी असो किंवा देवता असो, त्यांना वेगळी योनी प्राप्त झालेली आहे आणि तेव्हा त्यांना लक्षात येतं आणि तेव्हा ते प्रयत्न करू लागतात. तर त्यावेळेला सर्व प्रयत्न केल्यानंतर सुद्धा पश्चाताप होऊन प्रयत्न करू लागतात. त्यावेळेला सर्व प्रयत्न केल्यानंतर सुद्धा काही जी अनेक असे भयंकर पापं आहेत की त्यांचा परिहार झालेला नाही आहे आणि अशा वेळेला ती अशी भयंकर जी पापकर्म आपल्या हातून घडलेली असतात त्याचा परिहार हा नर्मदा तटी झालेला आहे. असं अनेक घटनांमध्ये हे इथे पाहायला मिळतं. तर त्यावरून आपल्याला मैयाची शक्ती आणि मैयाचं महात्म्य आणि ती कसं कितीही मोठा अपराध झालेला असेल तरीसुद्धा तो पोटात घेऊन पुढे जाण्याची गती त्या साधकाला, त्या जीवाला देते. तर हे इथे मैयाचं महात्म्य आहे, म्हणून तिला मैया म्हणतात. आणि आपणहून जो तिच्याशी जोडला जातो त्याच्या अंतरातून आपणहून तिच्यासाठी ती केवळ एक नदी राहत नाही, तर ती तिच्याशी एक नातं घडतं. आपणहून कधी घडतं हे लक्षात सुद्धा येत नाही, असा प्रत्येकच जीवाचा अनुभव आहे. जो नर्मदा मैयाशी जोडलेला आहे तो केवळ नर्मदा म्हणणारच नाही, त्याला नर्मदा माता, नर्मदा माई, नर्मदा मैया किंवा नर्मदा जरी म्हटला तरी सुद्धा ते इतक्या एक जसं एका व्यक्तीशी आपलं नातं घडतं त्यानुसार तिच्याशी आपलं नातं घडतं. हे फार अद्भुत आहे आणि असा अनुभव प्रत्येकच साधकांचा आहे, जो ज्यावरती मैयाची दृष्टी पडलेली आहे किंवा जो तिच्याशी जोडला गेलेला आहे, अशा प्रत्येक साधकाचा हा अनुभव आहे. का कसं हे विलक्षण आहे. का याची कारणमीमांसा आपणाला लावता येऊ शकत नाही की असं का आहे, परंतु हे आहे. तर अशा रीतीने आपणाला हे नर्मदा पुराण आपलं चित्त शुद्ध होण्यासाठी, आपली आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी अत्यंत अनमोल मार्गदर्शक करणारा असा हा ग्रंथ आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या कृपेमुळेच अभ्यासायला आणि मैयाच्या कृपेमुळे तो आपला एक अत्यंत बारकाव्याने होत आहे. तर आज आपण पुढील अभ्यास करूयात. आता आपण जे काल अभ्यासलं तर त्यामध्ये सुद्धा 2 मुख्य सूत्र सांगितलेली आहेत की जे काही आपण कर्म करू तर त्या कर्मामध्ये म्हणजे भगवत प्राप्तीसाठी जे काही साधना करू किंवा जे काही कर्म करू तर ते त्यामध्ये शिवध्यान आवश्यक आहे, त्यामध्ये स्मरण आवश्यक आहे. हे महत्त्वाची भूमिका आहे आणि ते स्मरण असेल तरच ते कर्म हे मग ते जप असो, तप असो, ध्यान असो किंवा यज्ञ असो किंवा एखादं दान कर्म केलं असेल किंवा एखादी आपण सगुण पूजा करत असू, तर त्यामध्ये स्मरण असणं, भगवत स्मरण असणं, शिवध्यान म्हणजेच भगवत स्मरण असणं नामस्मरणाच्या रूपाने किंवा आपण संतांच्या शिकवणीच्या चिंतनात असू, तर अशा पद्धतीने त्या अधिष्ठानात असणं गरजेचं आहे. तरच ते फलदायी होऊ शकतं. आणि अन्यथा त्या आपण जर आत्मरूप होऊन जर नाही केलं, शिवध्यानात का असणं आवश्यक आहे, कारण तिथे मन बुद्धीच्या पलीकडे असलेल्या आत्मरूपात आपण स्थित होतो आणि ते कर्म करतो आणि त्यामुळे ते आपल्याला आत्मसाक्षात्कार, भगवत साक्षात्कार आणि आपल्याला कर्मबंधनातून मुक्तीकडे घेऊन जाणारं असं ते मग कर्म होतं. मग ते जप केलेला असो किंवा ध्यान असो किंवा यज्ञ असो किंवा दान असो, जर तिथे भगवत स्मरण नसेल तर ते तिथं मग भगवत स्मरण नसेल तर तिथे मी आलं, माझं आलं, मी केलंय आणि माझं आहे, त्यामुळे मग ते किती वर्षांची तपस्या का असे ना ती फलीभूत होत नाही. आणि तसंच उदाहरण दिलेलं आहे की जो ऋषी होता तो कठोर तप करत होता, परंतु त्याची तपस्या फलीभूत झाली नाही आणि त्याच्या समोरच एक चांडाळ आहे की जो मैयामध्ये स्नान केला आणि त्याचा उद्धार झाला. तर तेव्हा त्याला प्रश्न पडला की असं कसं झालं. तर तेव्हा तिथे एक भिल्लीण येते आणि ती भिल्लीण सांगते की हे असं का झालं, कारण तू अहंकार
युक्त मनाने तू तपस्या केलेली आहे, तिथं शिव आराधना नव्हती. त्यामुळे अशा कोरडं तुझं साधन झालेलं आहे, कोरडं तप झालेलं आहे. तर त्यामुळे जेव्हा शिवध्यान असतं तेव्हा तिथे प्रेमाचा अंतर्भाव असतो. तेव्हा त्या प्रेमातनं समर्पण निर्माण होतं आणि त्या समर्पणातून आपण तिथे नसतो. तिथे केवळ आत्मशक्ती, आत्मबुद्धी, आत्मदृष्टी आणि तिथे भगवंताचंच अधिष्ठान असतं. तर हे आवश्यक आहे. ह्यासाठी ती बिल्लीन सांगते, की तू शिवध्यान करून शिवध्यान कर आणि सर्व काही शिवध्यानात मग्न होऊन तू कर आणि त्यानुसार मग तो त्या पद्धतीने तपस्या करतो आणि त्याचा उद्धार होतो. हे इथे महत्त्वाचा संदेश इथे दिलेला आहे. अन्यथा अनेक आपण पाहतो की खूप साधक प्रचंड सर्व करत असतात, परंतु तेवढी प्रगती किंवा तेवढा त्यांच्या सहवासात आल्यानंतर तेवढी आपल्याला जाणीव होत नाही. कारण ते अहंकाराने युक्त होऊन साधन झालेलं असतं. हे इथे होतं आणि ही गफलत होत असते. तर त्यामागचं कारणसुद्धा इथे सांगितलेलं आहे. तर असे अत्यंत बारकाव्याने आपणाला एक मार्गदर्शन इथं केलेलं आहे. आणि त्याचप्रकारे कोणतंही कर्म करत असताना ते पूर्णतः समर्पित होऊन केलं तरच त्याची फलश्रुती आहे. अन्यथा सत्कर्मातून सात्विक अहंकार वाढण्याचंच काम होणार आहे. हेही इथे आपणाला सांगितलेलं आहे.